वैदही, आज तुझं लग्न आहे आणि तू खूप खुश दिसत आहेस. मी तर असं ऐकलं होतं की मुलींची लग्न होतात तेव्हा त्या खूप रडतात. तिच्या एका मैत्रिणीने तिची छेड काढल्यावर ती हळूच म्हणाली, नाही नाही, मला पण खूप रडावेसे वाटत आहे. बोलता बोलता तिच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले. तर तिची मैत्रीण म्हणू लागली, अरे यार, मी तर फक्त ही तुला चिडवण्यासाठी बोलले आणि तू खरंच रडायला लागलीस. लग्नाची मिरवणूक आली आहे, चल तुझा नवरदेव बघायला जाऊयात. वैदही लाजली आणि म्हणाली, नाही यार, आई म्हणाली आहे की मुलींनी स्वतःच्या लग्नाची मिरवणूक बघायची नाही. तुम्ही लोक जाऊन बघा. मग वैदहीच्या सासूबाईंनी तिला व्हिडिओ कॉल केला. वैदहीने फोन रिसीव केल्यावर तिची सासू म्हणाली, सुनबाई, तयार आहेस ना? आम्ही थोड्याच वेळात पोहोचतोय. हे ऐकून वैदहीला लाज वाटली. वैदहीचे लग्न ठरून 2 महिने झाले होते. या दरम्यान तिची भावी सासू आणि सासरे तिच्याशी खूप प्रेमाने बोलायचे. त्यामुळे ती त्या दोघांच्या खूप जवळ आली होती. हो, पण प्रतीक तिच्याशी जास्त बोलला नाही. वैदहीच्या पालकांनी तिला सांगितले होते की तो थोडा लाजाळू होता आणि कामानिमित्त दिल्लीत एकटाच राहत होता. त्यामुळे घरी आल्यानंतरही त्याला सर्व कामे करावी लागतात. त्यामुळे त्याला जास्त वेळ मिळत नाही. पण वैदहीला कधी कधी विचित्र वाटायचं की प्रतीक हा कसला मुलगा आहे. त्याला माझ्याशी बोलण्याची उत्सुकता वाटत नसेल का? बरं, आता ती तर त्याची वधू म्हणून त्याच्यासोबत कायमचीच राहणार होती. या विचाराने तिच्या हृदयाचे ठोके वाढले. प्रतीक दिसायला खूप देखणा आणि हुशार होता, तर वैदही दिसायला साधी होती. तरीही प्रतीकला ती आवडली होती. त्यामुळे वैदहीला वाटलं की प्रतीक सोबतचं तिचं आयुष्य छान जाईल. पण भविष्यात तिचं काय होणार होतं हे तिला कुठे माहीत होतं. वैदही आणि प्रतीकचे लग्न मोठ्या थाटामाटात झाले. लग्नानंतर ती जेव्हा सासरच्या घरी पोहोचली तेव्हा तिचे सासरचे लोक खूप खुश दिसत होते. रात्री ती तिच्या खोलीत पोहोचली तेव्हा खोली सुंदर सजवलेली होती. ती एखाद्या परिभूमीत पोहोचल्यासारखं तिला वाटत होतं. थकलेली वैदही पलंगावर बसली आणि तेव्हा तिला थोडं झोपावेसे वाटले. तरीही ती बराच वेळ प्रतीक येण्याची वाट पाहत बसली. तासभर झाला तरी प्रतीक आला नाही. तेव्हा तिने थोडा वेळ आपली पाठ सरळ करण्याचा विचार केला, म्हणून ती आडवी झाली आणि तिला केव्हा झोप लागली ते तिला कळलेच नाही. तिने डोळे उघडले तर पहाटेचे 4 वाजले होते आणि प्रतीक अजूनही खोलीत आला नव्हता. लग्नाच्या पहिल्याच रात्री तिचा नवरा तिच्याकडे का आला नाही याचे तिला खूप आश्चर्य वाटले. त्यानंतर तिच्या डोळ्यातून झोपच निघून गेली. सकाळी 6 वाजता तिच्या दारावर टकटक झाली. नात्यातली कोणी वहिनी तिला तयार व्हायला सांगायला आली होती. प्रतीक अजून खोलीत आला नव्हता. वैदहीचं हृदय कसले तरी अज्ञात भीतीने धडधडायला लागलं की प्रतीक तिच्याकडे का दुर्लक्ष करतोय. सर्व काही ठीक तर आहे ना? बाहेर आल्यावर तिने पाहिले की प्रतीक हॉलमध्ये बसून टीव्ही पाहत होता आणि काही नातेवाईकही तिथे बसून हसत मस्करी करत होते. तिची सासू म्हणू लागली, सुनबाई, आज तुझी पहिली स्वयंपाकविधी आहे. तू माझ्याबरोबर स्वयंपाकघरात चल. वैदही शांतपणे सासूबाईंसोबत गेली. तसेही ती सासू सासऱ्यांसोबत खूप कम्फर्टेबल झाली होती, म्हणून ती किचनमध्ये गेली आणि हलवा बनवायची तयारी करू लागली. पण तिच्या मनात प्रचंड खळबळ माजली होती, कारण लग्नानंतरही प्रतीक तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत होता. तिला 2-3 दिवस प्रतीकशी बोलण्याची संधीही मिळाली नाही. लग्न झाल्यापासून एक रात्रही प्रतीक तिच्या खोलीत आला नव्हता आणि कदाचित घरच्यांनाही हे माहीत नसावे, कारण कोणीही त्याला काही बोलत नव्हते. 4थ्या दिवशी सर्व पाहुणे घरातून निघून गेले होते. आता घरात फक्त वैदहीचे सासू सासरे आणि प्रतीक होते. प्रतीकच्या सुट्ट्या अजून बाकी होत्या, त्यामुळे तो घरीच होता. सुट्टी संपवून तो परत दिल्लीला जाणार होता. त्यामुळे वैदहीच्या सासूबाई म्हणाल्या, प्रतीक, यावेळी तू सुनबाईला माझ्याकडे राहू दे. ती अचानक निघून गेली तर घर रिकामे वाटेल. प्रतीक लगेच म्हणाला, ठीक आहे आई, तू तिला इथेच ठेव, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. हे ऐकून वैदही चकित झाली. आत्तापर्यंत प्रतीक तिच्याशी एक शब्दही बोलला नव्हता आणि आता तो तिला इथे सोडायला सांगत होता. तेव्हा वैदहीच्या सासूबाई हसल्या आणि म्हणाल्या, अरे नाही रे बेटा, मी फक्त गंमत करत होते. तुमच्या दोन्ही नवरा बायकोमध्ये येण्याचे पाप मी करणार नाही. तू तुझ्या बायकोला घेऊन जा. तुम्ही दोघं एकमेकांसोबत प्रेमाने राहा. आम्हाला इतर कशाचीही गरज नाही. तू आमचा शब्द पाळलास एवढंच आम्हाला पुरेसं आहे. हे शब्द ऐकून वैदहीला धक्काच बसला. तिला वाटू लागलं की प्रतीकने हे लग्न काही दबावात तर केलं नाही ना? त्या रात्रीसुद्धा प्रतीक रूममध्ये आला नाही. आता वैदहीच्या संयमाची परिसीमा संपली होती. ती खोलीतून बाहेर आली आणि प्रतीकचा इकडे तिकडे शोध घेऊ लागली, पण प्रतीक कुठेच दिसत नव्हता. मग ती न कळत सासूच्या खोलीत गेली आणि दार ठोठावू लागली. तिची सासू बाहेर आली
तेव्हा तिने विचारले की आई, प्रतीक घरी नाही, ते कुठे गेले आहेत? हे ऐकून सासू म्हणाली, अरे तो तर घरीच होता, तो इतक्या रात्री कुठे गेला असावा? वैदेही म्हणाली, आई, लग्न झाल्यापासून एकही रात्र ते माझ्या खोलीत आले नाही. हे ऐकून तिच्या सासूबाईंना आश्चर्य वाटले. त्यांनी लगेच प्रतीकला फोन केला आणि घरी यायला सांगितले. प्रतीक घरी आला आणि आईने विचारले, कुठे गेला होता? तेव्हा प्रतीक, मी माझ्या काही मित्रांसोबत पार्टी करत असल्याचे सांगू लागला. थोडंसं उत्तर देऊन तो त्याच्या खोलीत गेला. त्याच्या पाठोपाठ वैदेहीही रूममध्ये गेली, कारण आज तिला प्रतीकशी खूप काही बोलायचं होतं. ती रूमवर पोहोचताच तिने आतून दरवाजा बंद केला आणि प्रतीकला विचारू लागली की हे सर्व काय आहे? लग्नाआधीही तुम्ही माझ्याशी कधीच बोलला नाहीत आणि लग्नानंतरही तुम्ही माझ्याकडे येण्याचा प्रयत्न करत नाहीत. शेवटी माझी काय चूक झाली? यावर प्रतीक चिडला आणि म्हणाला, हे बघ, मी तुला आत्ताच सगळं स्पष्ट सांगून देतो की आई वडिलांच्या दबावाखाली मी हे लग्न केलं आहे. मला तू अजिबात आवडत नाहीस. मला कन्नू आवडते. मी तिच्या आईबाबांशी ओळखही करून दिली होती, पण मग मला माहीत नाही की या लोकांनी तिच्याबद्दल काय तपास केला की ती मुलगी तुझ्यासाठी चांगली नाही असे हे लोक म्हणू लागले आणि या लोकांनी मला माझ्या प्रेमापासून वेगळं केले. त्यांनी मला मरण्याची धमकी देऊन तुझ्याशी लग्न करायला तयार केले. मी या सक्तीच्या लग्नाला तयार नाही. जर तुला हवे असेल तर तू मला घटस्फोट देऊन मोकळी होऊ शकते. मला काहीच अडचण नाही. आणि जर तुला हवे असेल तर तू माझ्यासोबत पण राहू शकते. पण आपल्यात पती पत्नीचे नाते कधीच होणार नाही आणि मी कन्नूला कधीच सोडणार नाही, असे म्हणत त्याने बेडवर पाठ फिरवली आणि झोपी गेला. वैदेही स्तब्धच राहिली. तिची सर्व स्वप्ने चकनाचूर झाली. प्रत्येक मुलीप्रमाणे तिलाही तिच्या नवऱ्याचे प्रेम मिळवायचे होते, पण तिचा नवरा तर दुसरं कोणावर तरी प्रेम करत होता. ती ढसाढसा रडू लागली. त्याच क्षणी ती तिच्या खोलीतून बाहेर आली आणि तिच्या सासू सासऱ्यांच्या खोलीत गेली आणि रडतच म्हणाली, तुम्ही लोकांनी माझ्यासोबत असे का केले? जेव्हा त्यांना दुसरं कोणी आवडत होतं तेव्हा तुम्ही माझं आयुष्य का उद्ध्वस्त केलं? तिला समजावताना तिचे सासरे म्हणाले, हे बघ सुनबाई, ती मुलगी चांगली नव्हती. आम्ही प्रतीकला खूप समजावलं. तिच्याबद्दल आम्हाला काही चांगलं ऐकायला मिळालं नाही, पण प्रतीक तिच्या प्रेमात आंधळा झाला होता. म्हणून आम्ही त्याला तुझ्याशी लग्न करायला भाग पाडलं. आणि हो, आम्हाला चांगलंच माहीत आहे की तू तुझ्या प्रेमाने त्याचं मन जिंकशील. तू जरा धीर धर. वैदेही पण रडत रडत शांत झाली, कारण प्रकरण पुढे गेलं असतं तर प्रकरण तिच्या आई वडिलांपर्यंत पोहोचलं असतं. तिचे वडील हार्ट पेशंट होते. हे सर्व ऐकून त्यांना काहीतरी होईल अशी भीती तिला वाटत होती. आणि असेही तिला वाटले की एकदा लग्न झाले की मुलीला ते नाते जपावेच लागते. त्यामुळे तिला या नात्याला सहमती द्यावी लागली. तिच्या मनात एक आशा होती की एक दिवस तरी ती आपल्या प्रेमाने प्रतीकचे मन जिंकेल, कारण शेवटी ती त्याची पत्नी होती आणि तीही तिचा हक्क घ्यायला तयार होती. 10 दिवसांनी ती प्रतीकसोबत दिल्लीला आली. ती त्याची प्रत्येक गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असे. तिने त्याच्या हृदयात स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण तिने असा विचार केला नाही की स्वतःचा स्वाभिमान गमावून कधीच कोणाचं प्रेम मिळू शकत नाही. प्रतीक तिला वारंवार शिवेगाळ करायचा, तिला पुन्हा पुन्हा रडवायचा. तो रात्रभर त्याच्या प्रेयसीच्या फ्लॅटवर राहायचा आणि वैदेही नुसतीच अश्रू ढाळत राहायची. एके दिवशी त्याची प्रेयसी कन्नूने सांगितले की ती आई होणार आहे, तो बाप होणार आहे. हे ऐकून प्रतीकलाही खूप आनंद झाला आणि त्याने तसेही विचारच केला होता की वैदेही जोपर्यंत आयुष्यात आहे तोपर्यंत आहे, तो कन्नूसोबत आयुष्यात पुढे जातच राहील. कन्नू ही एक अनाथ मुलगी होती, जी एका अनाथ आश्रमात वाढलेली होती आणि तिचे अनेक मुलांशी प्रेम संबंध होते. प्रतीकचा चांगला पगार पाहून ती त्याच्यासोबत आयुष्य घालवण्याचा विचार करू लागली. याचा अर्थ ती प्रतीकवर नाही तर त्याच्या पैशाच्या प्रेमात होती. कन्नूला वाटले की मुलगा झाला तर ती प्रतीकला कायमचे स्वतःशी बांधून घेईल. प्रतीकही खूप खुश झाला. तो कन्नूची पूर्वीपेक्षा चांगली काळजी घेऊ लागला होता आणि आता बरेच दिवस घरी यायचा नाही. वैदेही मूकपणे सगळं सहन करत होती, पण प्रतीक बाप होणार आहे हे तिला माहीत नव्हते. एके दिवशी कन्नू किचनमध्ये उभी असताना तिला चक्कर आल्याने ती पोटावर जमिनीवर पडली. तिच्या पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या. प्रतीक तिला घेऊन दवाखान्यात धावला, मात्र तोपर्यंत तिने न जन्मलेले मूल गमावले होते. कन्नू खूप रडत होती, कारण ती कधीच आई होऊ शकणार नाही असे डॉक्टरांनी तिला सांगितले होते. हे ऐकून प्रतीकही सुन्न झाला. असेच काही महिने निघून गेले. मग एके दिवशी प्रतीकने कन्नूला विचारले की हे असे किती दिवस चालणार? आपण एकमेकांवर खूप प्रेम करतो, पण आपण कधीच पालक होऊ शकत नाहीत का? तू म्हणशील तर माझ्या मनात एक प्लॅन आहे. कन्नूने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघितल्यावर तो म्हणाला, हे बघ,
आपण यासाठी वैदेहीचा वापर करू शकतो. प्रेमासाठी आतुरलेल्या पत्नीपासून मूल मिळवून मी तिला मार्गातून दूर करीन. लग्नाच्या रात्रीपासून माझी बायको माझ्यासाठी तळमळत आहे. तू कधीच आई होऊ शकत नाहीस, म्हणून मला काही दिवस तिच्यावर प्रेम करण्याचे नाटक करू दे. कन्नूला दुसरा पर्याय नव्हता, म्हणून तिने फक्त होकारार्थी मान हलवली. त्यानंतर तो रात्री घरी पोहोचला. त्याने पत्नीची माफी मागितली आणि तिला आपल्या मिठीत घेतले आणि तो म्हणाला, तू माझी पत्नी आहेस आणि तुझे माझ्यावर किती प्रेम आहे हे आता मला समजले आहे. कृपया मला माफ कर. मी भटकलो होतो, पण आता मी परत आलो आहे. त्याची बायको ही नवऱ्याच्या पहिल्या स्पर्शाने बर्फासारखी वितळू लागली. मग तो तिच्या जवळ गेला आणि तिच्या कानात कुजबुजला की आजपासून मी कुणाकडे ढुंकूनही पाहणार नाही. मला माझी चूक कळली आहे. मी चुकीच्या मुलीच्या प्रेमात पडलो होतो. आता मी फक्त तुझाच राहील. आता आपण फक्त स्वतःचाच विचार करू. तू मला लवकर बाप बनव, मग मी माझी जबाबदारी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडेन. ते प्रेमळ बोलणं ऐकून वैदेहीचे मन आनंदाने भरून आले. आज लग्नाला 6 महिने उलटून गेल्यानंतर तिला वाटत होते की आज तिच्या लग्नाची पहिली रात्र आहे. वैदेही रात्रभर पतीच्या मिठीत अडकून राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी ती खूप प्रसन्न मूडमध्ये उठली. तिच्या पतीने प्रेमाच्या नादात तिला बुडवले होते. सकाळी उठल्यावर तिने तिच्या नवऱ्याच्या डोक्यावरून हात फिरवला. त्यानंतर ती त्याच्यासाठी चहा नाश्त्याची व्यवस्था करायला गेली. आज तिने नवऱ्याचा आवडता बटाट्याचा पराठा आणि गाजरचा हलवा बनवला होता. नाश्ता करून प्रतीक खूप खुश झाला. त्याने वैदेहीला सांगितले की मी ऑफिसमध्ये सुट्टीबद्दल बोलेन. लग्नानंतर आपण कुठेही बाहेर फिरायला गेलो नाही, त्यामुळे आता आपण हनीमूनला जाऊया. वैदेहीचा विश्वासच बसेना की प्रतीक हे सर्व सांगत आहे. तिची इतक्या दिवसांची तपश्चर्या सफल झाली असे तिला वाटले. तिचा नवरा तिचा झाला आहे. तिला तिच्या पतीचे प्रेम पूर्णपणे परत मिळाले आहे. पण त्या गरीब मुलीला काय माहीत होते की तिला फसवले जात आहे. ती फक्त तिच्या नवऱ्याचे काम करून घेण्याचे एक साधन आहे. दुसऱ्याच दिवशी ते शिमल्याला फिरायला गेले. प्रतीकने मोठ्या हॉटेलमध्ये बुकिंग केले होते. बहुतेक वेळ तो खोलीतच पत्नीशी प्रेम व्यक्त करत असे. शेवटी त्याचा हेतू काही वेगळाच होता. वैदेहीलाही आनंद झाला, कारण तिचा नवरा तिच्यावर प्रेम करत होता, तिच्याशी गोड बोलत होता. जणू आता तिला सर्व जगाचे सुख मिळाले होते. पण तिला हे समजत नव्हते की इतके दिवस तिचा स्वाभिमान दुखावणाऱ्या नवऱ्याच्या मनात अचानक पत्नीबद्दल इतके प्रेम कसे जागृत झाले. ते शिमल्यात 15 दिवस राहिले. त्यानंतर ते घरी परतले. 2 महिन्यानंतर शेवटी तो दिवसही आला ज्याची प्रतीक वाट पाहत होता. एके दिवशी सकाळी वैदेहीने लाजत त्याला सांगितले की ती आई होणार आहे. हे ऐकून प्रतीकला खूप आनंद झाला. तो वैदेहीला त्याच दिवशी डॉक्टरांकडे घेऊन गेला. डॉक्टरांनी चेकअप केले आणि सांगितले की सर्व काही ठीक आहे आणि वैदेही गर्भवती आहे. हे ऐकून प्रतीकला खूप आनंद झाला. तो वैदेहीची पूर्वीपेक्षा जास्त काळजी घेऊ लागला होता. तो तिच्यासाठी सकाळी लवकर उठून नाश्ता बनवत असे आणि रात्री ऑफिसमधून परतल्यावर रात्रीचे जेवण तयार करायचा. तो तिला घरच्या कामातही पूर्ण मदत करत होता. त्याला तिची काळजी घेण्यासाठी कोणाला तरी कामावर ठेवायचे होते, पण वैदेही म्हणाली की सध्या मी ठीक आहे, गरज असेल तेव्हा सांगेन. वैदेहीचे आई वडील आणि सासरचे लोकही खूप खुश होते. वैदेही आणि प्रतीकच्या आयुष्यात सगळं काही चांगलं चालले आहे असे त्यांना वाटत होते. इकडे प्रतीकचे आई वडीलही खूप आनंदी होते आणि त्यांना वाटले की त्यांनी प्रतीकचे वैदेहीशी लग्न करून काही चूक केली नाही, कारण आता त्यांच्या आयुष्यात सर्व काही ठीक आहे. पण हा त्यांचा खूप मोठा गैरसमज आहे हे त्यांना माहीत नव्हतं. हळूहळू दिवस जाऊ लागले. याबाबत वैदेही पण अनभिन्न होती की प्रतीक किती घृणास्पद खेळ खेळत होता. तिला वाटले की मुलाच्या जन्मानंतर त्यांचे नाते आणखीनच घट्ट होईल. पण प्रतीक तिला मार्गातून दूर करून कन्नूसोबत आयुष्य घालवणार होता. लवकरच 9 महिने उलटून गेले. वैदेहीच्या सासूबाई तिची देखरेख करायला घरी आल्या होत्या. वेळ आली तेव्हा वैदेहीने एका सुंदर मुलाला जन्म दिला. आपल्या मुलाला पाहताच प्रतीकच्या डोळ्यात पाणी आले आणि तो विचार करू लागला की आपला एक अंश या जगात आला आहे. आता त्याला वैदेहीची काही गरज नाही आणि आता तिला आयुष्यातून हाकलून द्यावं लागेल. पण प्रत्यक्षात तो आई आणि बायकोसमोर खूप चांगला नवरा असल्याचं नाटक करत होता. सध्या मुलाची काळजी घेण्यासाठी त्याची आई तिथेच राहिली होती, त्यामुळे प्रतीकला काही करण्याची संधी मिळत नव्हती. जेव्हा त्याचा मुलगा आदर्श 3 महिन्यांचा झाला तेव्हा त्याची आई तिथून निघून गेली. आता प्रतीकला पूर्ण संधी होती की तो वैदेहीला त्याच्या मार्गातून बाहेर काढू शकतो. त्याने एक परिपूर्ण योजना आखली होती आणि आता फक्त त्याची अंमलबजावणी करण्याचाच उशीर होता.
तो विचार करत होता की काही दिवसांनी आपली योजना यशस्वी करून तो कन्नू सोबत राहू लागेल, कारण आता त्याचे आई वडील त्याच्यावर कोणताही दबाव टाकणार नाही. आता तो एका मुलाचा बाप झाला आहे आणि कसे तरी तो त्यांना अश्रूच्या माध्यमातून पटवून देईल आणि प्रत्येकजण त्याच्याबद्दल सहानुभूती दाखवतील आणि त्याचे प्रेम त्याच्या आयुष्यात येऊ देतील. पण तो विसरला की जे प्रेम करतात ते कोणाला मारत नाहीत, कोणाचे नुकसान करत नाहीत. ते प्रेमच काय ज्यामुळे एखादी व्यक्ती गुन्हेगार बनते. कन्नू आणि प्रतीक खूप खुश होते. एके दिवशी संध्याकाळी प्रतीक त्याच्या बायकोकडे आला आणि म्हणाला की तू मला इतके सुंदर कुटुंब दिले आहेस, मलाही तुला काहीतरी द्यायचे आहे. असे म्हणत त्याने स्कूटीची चावी तिच्या हातात दिली आणि म्हणाला, मी ही स्कूटी तुझ्यासाठी भेट म्हणून आणली आहे. हे ऐकून वैदेही खुश झाली. ती म्हणाली की मला कुठेही बाहेर जावं लागलं की मला खूप त्रास व्हायचा. मी माझ्या आईवडिलांच्या घरी स्कूटी चालवत असे, पण इथे तुमच्याशी बोलायची हिंमतच झाली नाही. पण आज तुम्ही काहीही न बोलता माझे मन वाचले आहे. प्रतीकही खुश झाला आणि विचार करू लागला की तुझा शेवटचा प्रवास पण या स्कूटीवरच होईल. एके दिवशी प्रतीक सकाळी म्हणाला की मला बरे वाटत नाही, मी ऑफिसमधून सुट्टी घेऊन घरीच आराम करेन. वैदेहीला त्याची काळजी वाटू लागली आणि तिने पटकन किचनमध्ये जाऊन त्याच्यासाठी काढा तयार करून त्याला दिला आणि त्याला आराम करायला सांगितलं. मग ती घरातील उरलेली कामे पूर्ण करू लागली. दुपारी प्रतीक म्हणू लागला की तापाचे औषध संपले आहे, माझ्यासाठी मेडिकलमधून औषध आणशील का? तोपर्यंत मी बाळाची काळजी घेईन. वैदेहीने स्कूटीची चावी उचलली आणि लगेच घराबाहेर पडली. तेव्हा प्रतीक खूप खुश झाला. त्याने कन्नूला फोन करून सांगितले की आज आपले काम पूर्ण होईल. तू ज्या गुंडाचा नंबर पाठवला होता त्याला मी पैसे दिले आहेत. मी वैदेहीचा फोटोही दिला आहे आणि स्कूटीचा नंबरही पाठवला आहे. सगळ्यांना वाटेल की वैदेही एका अपघातात मारली गेली, तिच्यापासून आपला पिच्छाही सुटून जाईल आणि तिने आधीच बाळ आपल्याला दिलेच आहे. आता तिच्याशी आपला काहीही संबंध राहणार नाही. हे ऐकून कन्नूसुद्धा खुश झाली आणि म्हणाली की तुझे प्लॅनिंग एकदम बरोबर आहे, पण या बाबतीत मला खूप वाट पाहावी लागली आणि तुला त्या बाईबरोबर शेअर करावे लागले. प्रतीक तिला समजावत म्हणाला, माझ्या प्रिये, जे काही घडलं ते केवळ आपल्या भविष्यासाठीच घडलं आहे. हे मूल तुलाच आई म्हणेल ना. या मुलामुळे आपला संसार पूर्ण होईल आणि शेवटी या मुलामध्ये माझाच एक अंश आहे, नाही का? तो तिला समजावत असताना दारावरची बेल वाजली. प्रतीक विचार करू लागला की यावेळी कोण आले आहे. त्याने जाऊन दरवाजा उघडला तर समोर वैदेही उभी होती. वैदेहीला बघून त्याच्या चेहऱ्याचा रंग बदलू लागला. तो विचार करू लागला की यावेळी वैदेही इथे कशी. त्यानंतर मागून पोलिसांनी घरात घुसून त्याला तात्काळ अटक करून हातकड्या लावल्या आणि नंतर त्याचा मोबाईलही जप्त करण्यात आला. प्रतीक संकोचून म्हणाला, वैदेही, हे सगळं काय आहे? इथे पोलीस काय करत आहेत? वैदेहीने त्याला जोरात थप्पड मारली आणि म्हणाली की तू मला वाटेवरून काढायचा विचार करत होतास ना, तर मी तुझ्या आयुष्यातून जात आहे आणि तू तुझ्या त्या कन्नूसोबत तुरुंगात सुखाने राहा. प्रतीक दचकला आणि म्हणाला, वैदेही, काय बोलतेस? मला काही समजत नाहीये. वैदेही रागाने म्हणाली, काल रात्री तुला फोनवर बोलताना मी सगळं ऐकलं होतं. तुला काय वाटलं मी झोपली होती? खरं तर मला झोपच लागली होती, पण काही वेळाने मुन्ना जागा झाला, त्यामुळे माझी झोप मोडली. तेव्हा खोलीतून न सापडल्यावर मी बाल्कनीत गेले. तेव्हा मी ऐकले की तू कोणाशी तरी फोनवर बोलत होतास की आजची रात्र तिची शेवटची रात्र आहे. उद्या तिची स्कूटी घेऊन ती जिवंत घरातून जाईल, पण घरी जिवंत परत येणार नाही. मला बाळ मिळाले, आता मला काही फरक पडत नाही. आता मी माझे आयुष्य तुझ्यासोबत आनंदाने घालवीन. तेव्हा मला समजले की तू आणि कन्नूने मिळून ही योजना आखली होती. तुला माझ्याकडून बाळ हवे होते म्हणून तू मला फसवलेस आणि मग कन्नूसोबत सुखाने जगता यावं म्हणून तू माझा जीव घेण्याचा विचारही करायला लागलास. वाह प्रतीक, वाह! आज तू प्रेमाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. प्रेम जर असे असते तर लोक प्रेमाच्या फक्त नावाने सुद्धा घाबरू लागतील. तुझ्या या प्रेमाने मी वैतागले आहे. हे प्रेम नसून वेडेपणा आहे. तुला मुलंच हवे होते तर तू मूल दत्तकही घेऊ शकला असतास, पण तू असं का करशील? तुला वाटलं माझी मूर्ख बायको आहे ना, ती सहज माझ्या बोलण्यात फसेल. बरं, तू मला फसवलंस, पण हे मूल फक्त तुझं नसून माझंही आहे, हे विसरू नकोस. तू माझी फसवणूक केलीस, काही फरक पडत नाही, पण मी माझ्या मुलावर इतकं प्रेम करते की मी माझं आयुष्य फक्त त्याच्यासोबत घालवी. प्रत्येक डोकं टेकवून रडत उभा होता. त्याचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. इन्स्पेक्टरने त्याला अटक केली. कन्नूलाही पोलिसांनी अटक केली होती. दोघांनाही शिक्षा झाली.
दुसरीकडे प्रतीकने ज्या गुंडाला पैसे दिले होते तोही पकडला गेला. प्रतीकच्या आई वडिलांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही आणि त्याच्या वाईट वागणुकीमुळे खजील होऊन त्यांनी त्याच्याशी सर्व संबंध तोडले. अखेर त्यांचा अंदाज खरा ठरला की कन्नू त्यांच्या मुलासाठी चांगली नव्हती. तिच्यामध्ये जराही समजूतदारपणा असला असता तर तिने प्रतीकला असे चुकीचे काम करण्यापासून रोखले असते. पण म्हणतात ना की वाईटाचे परिणाम नेहमी वाईटच असतात. मग या लोकांसोबत चांगलं कसं होणार? वैदेहीला तिच्या आई वडिलांचा आणि सासरच्या मंडळींचा पूर्ण पाठिंबा मिळाला. तिने स्वतःचे छोटेसे बुटीक उघडले आणि ती आता तिच्या मुलाला प्रेमाने वाढवत आहे. आता तिला जीवन जगण्यासाठी जोडीदाराच्या नावाच्या आधाराची गरज नव्हती. तिच्यासाठी तिचा मुलगा तिचं संपूर्ण जग आहे. तर मित्रांनो, स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो. आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.